दहीगाव बागमाळा येथील महेश चंद्रकांत चव्हाण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी। तब्बल 17 दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवगड पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे। देवगड तालुक्यातील बागमाळा येथील महेश चंद्रकांत चव्हाण यांचा 22 फेब्रुवारी रोजी सायकलवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता। मिठबाव पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील रस्त्यावर सायकल बाजूला व महेश चव्हाण खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले होते। त्यांच्या एका मित्राने घरी जात तुझा भाऊ रस्त्याशेजारी सायकलवरून पडला आहे अशी कल्पना मयत महेशचा भाऊ राजेंद्र याला दिली होती। त्यानंतर त्याला उपचारासाठी गोवा बांबूळ येथे हलवत असताना बांधा येथे महेशचा मृत्यू झाला होता। एकूणच महेशचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असल्यामुळे महेशचा घातपातच झाला असावा असा संशय त्याच्या कुटुंबियांकडून वारंवार व्यक्त केला जात आहे। त्याला तुम्ही आतमध्ये का घेत नाही आणि 2 फटके मारा बरोबर तो त्याने सांगितलंय की त्याला काटा काढणार आहे एवढं सांगितलेलं आहे त्या दिवशी। मग तुम्ही त्याला आतमध्ये घेऊन फटके मारा ना बरोबर तो कबूल करणार आहे आपल्या तोंडात बोलणार आहे। राजेश सांगितलंय की नाही सगळ्यांना आता ह्याच सांगता पुरावा नाही हे काय करतले ह्याच आता सगळ्या गावाकडून सांगता आजूबाजू आणि खून करणार त्याचे वेगळे साथीदार आहेत आणि दुसरे साथीदार 2 जणच त्यांनी 8 दिवस आधी येऊन ना असंच काहीतरी कारणावरून त्यांनी विचारलं की हे आमच्या गोट्यात दारू कशा ठेवतोस म्हणून तू होय गोट्यात आमच्या देऊ नको तू धंदो करतास तुझ्या ह्याच्यात ठेव। तेव्हा त्यांनी येऊन खळ्यात मारून ते का पाडलेल्या 2 वाजवलेल्या तेव्हा मी होतंय म्हणून मी काढून घेतलंय। मग त्याच्यावर त्यांनी हे केलं नाही मग आता चांगले होते तेवर आणि ह्या आता मी गेल्यावर आणि ते सांगलेल्या की हे मी तुझं केव्हा नाही केव्हा तरी काटो काढतलोय तो मी नाही माझ्या पोराचं काटो काढलं माझ्या नेहमी तो कधी ना कधी ते भांडणच करीत असायचे कारणावरून कोंबडा येऊ दे ढोर वाजून येऊ दे त्याच्यावरून अशी त्यांची भांडणच असत। बाकी आमचं कोणाशीच हे नाही हेच हे करायचे खाऊन फुल असायचे आणि फुकटचे माझ्या पोरावडा वाद खेळायचे। हे दुकानात असतात त्याच्यावर आता तुम्ही सांगा तो कधी दुपारी 12-1ला येणार रात्री 10 वाजता नाही येणार तेव्हा माझं संसारिक पोर म्हणजे तो सगळं संसारच माझ्या बाबाचा होतो आणि ते एकाच आज वाट लावलेली मी गेलोय आणि हे 3 जण घराकडे येऊन मारले काय त्यांनी सांगले नाना तू उद्यापासून माझ्या घरात येऊ नको झोपा कारण ते दुखू झोपा कधी मारलं आदल्या दिवशी माका 2च दिवस झाले मुंबईत जाऊन मंगळवारी मी उतरले बुधवारचा 1च दिवस आणि गुरुवारी ते का सकाळी त्याला कोणी मारलं। महेशचा संशयास्पद मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशी महेशला जबर मारहाण आणि धमकी दिली गेली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी येथे जात असताना रस्त्यात गाठून त्याला आडोशाला नेत मारहाण केली व त्याला रस्त्यावर आणून ठेवण्यात आला असं महेशच्या कुटुंबातील लोकांचा व नाभिक संघटनेचा आरोप आहे। सदर घटना घडून 17 दिवस उलटून गेले तरी मात्र पोलीस यंत्रणाचे तपास कार्य मंदगतीने सुरू आहे। मुळात एखाद्या गुन्ह्याचा छडा लावण्याचे काम पोलिसांचे असताना देवगडचे पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी थेट कुटुंबियांनाच प्रश्न केला की महेशला कुणी मारलं असेल तर तेथे प्रत्यक्षदर्शी आहे का। त्यांनी गेलो तर त्या लोकांनी बघले पण ते लोक सांगत नाहीत आता कोणी बघितलं म्हणजे कोणी सांगितलं सांगा नाव सांगा त्यांची नाव आता मी कशी तुमका सांगा का कोणी बघितलं ते सांगा ना कोणी मारले 3 जण जाऊन कुठे वरसून जाऊन 3 जणांनी मारले कोणी 3-4 जण 3 जण त्या 3घांचं मी नाव सांगत नाही त्यानंतर तुम्ही काय कारवाई केली त्यांना पोलीस स्टेशनला आणलं आम्ही त्यांची चौकशी केली पण काही निष्पन्न झालं नाही तसंच कोण आय विटनेस पण मिळत नाहीये तरी सुद्धा आता आमची चौकशी चालू आहे आणि आम्ही सर्व म्हणजे आता तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत तुम्ही काय करतो ते बरोबर आहे गोपनीय बातमी तुम्ही सांगू शकत नाही आम्हाला तुम्ही त्याची हे FIR दर्ज वगैरे केली आम्ही FIR दर्ज केलेली नाही त्याची अजून कारण अजून ते अपमृत्यूची चौकशी कधी किती काळ करू शकतो आम्ही त्या अनुषंगाने आम्ही कधी गुन्हा दाखल करू शकतो आम्हाला ठोस पुरावा उपलब्ध झाला। प्राथमिक अहवाल जो डॉक्टरांचा प्राथमिक स्वरूपामध्ये तोंडी फक्त चालू आहे त्यांच्या चौकशी तोंडी नाहीये लिखित आम्ही पण घेतो लोकांच्या नाही माझं तसं म्हणणं नाही त्यावेळी तुम्ही त्यांना पहिल्या वेळी बोलवलात ना त्या ठिकाणी प्राथमिक गरजेच्या चौकशी करताना मग ते कसं काय स्टेटमेंट रेकॉर्ड केला त्यांच्या आम्ही एकी सर्व चौकशी चालू आहे तोंडी नाहीये
नंतर त्यांच्या रेकॉर्ड म्हणजे गुन्हा अजून दाखल म्हणजे सिद्ध होत नाही तोपर्यंत झालेलं नाही. म्हणजे काहीतरी पुरावा योग्य मिळू देत त्याच्या संदर्भात गुन्हा तर दाखल करतो. आता ट्रीटमेंट अशी आहे, यांची ट्रीटमेंट अशी आहे की आता यांची खात्रीला त्या माणसावर, बाकी कोणी आमच्या वादी कोण दुसरी गोष्ट डॉक्टरी रिपोर्टमध्ये त्याला फटका बसला हे निष्पन्न झालेलं आहे. ऐका, डॉक्टरी रिपोर्टमध्ये बरोबर आहे, फटका कशाने बसलाय हे डॉक्टर ठोसपणे लिहून देऊ शकत, म्हणजे अजूनपर्यंत सांगितलं नाही ठोसपणे. तर ते त्याप्रमाणे जर काय मला मिळालं किंवा मिळेल मी काय म्हणजे योग्य ती कारवाई करणार. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर महेशच्या डोक्याच्या मागील बाजूस मोठा आघात झाला असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. कुटुंबियांनी संशयितांची नावे पोलिसांना देऊनही तपासाला होत असलेला विलंब देवगडच्या पोलीस यंत्रणेचे अपयश दाखवून देत आहे. पोलीस सांगतात महेशचा अपघात झाला आहे, पण हा नेमका अपघात कुणी व कसा केला ह्याची माहिती देखील अद्याप प्राप्त होत नाही. सोमवारी सकाळी देवगड तालुका नाभिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी देवगड पोलीस स्टेशनमध्ये जात देवगड पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. साईनाथ गावकर, कोकण 9, देवगड.